नमस्कार. आज आपण घटस्थापनेबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. घटस्थापना म्हणजेच कलश स्थापना हा नवरात्र उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये कलश व अखंड दिवा कुठे ठेवावा याला वास्तुशास्त्र व धर्मशास्त्र दोन्ही बाजूनी महत्त्व आहे. कलश कुठे ठेवावा? शास्त्रानुसार ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा हा कोपरा देवस्थान, पूजा, आध्यात्मिक कार्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. घट येथे ठेवल्यास घटात सकारात्मक ऊर्जा, शांती व समृद्धी येते. कलश हा जलतत्वाचा प्रतीक आहे. त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात ठेवणं अत्यंत शुभ आहे. अखंड दिवा कुठे ठेवावा? कलशाच्या उजवीकडे म्हणजेच दक्षिण पूर्व दिशा किंवा आग्नेय दिशा या ठिकाणी ठेवावा. कारण दिवा म्हणजे अग्नितत्व आणि अग्नीची जागा नेहमी दक्षिण पूर्व मानली जाते. त्यामुळे दिवा कलशाच्या उजवीकडे असल्यास संतुलन राहते व घरात आनंद, उत्साह, तेज येते. का असं ठेवावं? ईशान्य कोपरा देव व जलतत्व आहे. आग्नेय कोपरा अग्नितत्व. जल व अग्नी यांचा समतोल साधल्याने नवरात्रात ऊर्जेचं संतुलन टिकून राहतं. धन्यवाद. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.